आणि महत्त्वाची बातमी, ठाकुर्ली स्टेशन जवळ मऊ एक्सप्रेसच्या इंजिनामध्ये बिघाड झालेला आहे। एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसवरून मऊला जात असल्याची माहिती आहे। नवीन इंजिन लावून लवकरच एक्सप्रेस सेवा सुरू होणार असल्याची देखील माहिती आहे। तर ठाकुर्ली स्टेशन जवळच एक्सप्रेस बंद पडलेली आहे। ठाकुर्ली स्टेशन दरम्यान लोकमान्य टिळक मऊ एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झालेला आहे। मी सध्या उभा आहे ठाकुर्ली स्टेशन परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी लोकमान्य टिळक मऊ एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झालेला आहे। नवीन इंजिन या ठिकाणी मागवण्यात आले असून या मेल गाडीला एक्सप्रेस गाडीला जोडण्यात येणार आहे। त्यानंतर ही गाडी मार्गी लावण्यात येणार आहेत। मात्र या गाडीमुळे या ठिकाणी या एक्सप्रेस गाड्यांच्या रांगा ज्या आहेत ते लागलेले आहेत। मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल घटनास्थळी सुरू केलेलं आहे। मात्र या ठिकाणी गेल्या अर्ध्या तासापासून या ठिकाणी जे रेल्वे प्रवासी आहेत ते या ठिकाणी तात्काळ उभे आहेत आणि एकंदरीत यांचं असंच म्हणणं आहे की लवकरात लवकर ही दुरुस्ती व्हावी आणि इकडनं जावे। करीब 2 घंटा हो गया है और मतलब हम सोचे थे कि मतलब इधर ट्रैक गड़बड़ है, कहाँ से कि एलटीटी में एक लोग बोले कि गाड़ी लेट होने की वजह से ट्रैक गड़बड़ है, लेट इसी वजह से। अब यहाँ पे आके लोको गड़बड़ हो गया, हमको पता नहीं चला कि लोको गड़बड़ है। अभी हम लोग पाहायला गेलं तर सुनील जाधव, TV9 मराठी,